चकमकीचं राजकारण याविषयी आपण चर्चा करतो आहोत. हेमंत टकले सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तिघांनीही आपली भूमिका मांडलेली होती. शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष असं म्हणतायत की या एन्काउंटरचं समर्थन करायला पाहिजे, कारण जो मारला गेला लखन भैया तो गुंड होता. तुम्ही याकडे कसे बघता? मला मुळामध्ये असं वाटतं की एन्काउंटर, फेक एन्काउंटर हे सगळे भाग जेव्हा समोर येतात त्यावेळेला आपण चर्चा करताना तर्काला पूर्ण जर बाजूला ठेवायचं झालं तर मग फास्ट ट्रॅकपेक्षा सुद्धा ही पद्धत अधिक चांगली आहे अशी सुद्धा न्यायसंस्थेला वाटण्याची शक्यता आहे की तुमचा सगळा प्रोसेस पूर्ण होण्याच्या अगोदर सुद्धा हा निकाल होऊन तो अंमलातही आणला जातो. खरोखरी व्यवस्था अशी असताना संबंध समाज रचनेमध्ये प्रत्येक यंत्रणेला काहीतरी काम दिलेलं असतं. लॉ अँड ऑर्डरचं काम प्रामुख्याने पोलिसांवर दिलेलं असतं. ही प्रवृत्ती वेगवेगळ्या निमित्ताने बाहेर येत असते. गुंडगिरी, त्यामधून होणारे बाकीचे उपद्व्याप, हा सगळा प्रकार आपण पाहिल्यानंतर सुद्धा एक विशिष्ट चौकटीत पोलीस यंत्रणेने त्यावर नियंत्रण ठेवावं अशी अपेक्षा असते. बरेच वेळेला असं होतं की हे आम्हाला सापडतच नाहीत, ते सारख्या जागा बदलतात, त्यामुळे त्यांचा पाठलाग करायला लागतो, ते येण्याची आम्हाला कुठून तरी खबर मिळते आणि मग आम्ही सापळा रचतो वगैरे. पूर्वीच्या काळी जेव्हा ही वर्णनं यायची तेव्हा ते खूप खरं वाटायचं. आजकाल असं झालंय की ज्या पद्धतीने नंतर सगळं बाहेर येतं त्यावेळेला ह्या सगळ्या बनवलेल्या रचलेल्या कहाण्या आहेत असं जेव्हा स्पष्ट व्हायला लागलं त्यावेळेला न्यायालयाचा हस्तक्षेप जरूर महत्वाचा असतो. कारण तुमच्या हातात शस्त्र दिलेलं आहे, तुम्ही लोकांचं रक्षण करायचं आहे. तुम्ही लोकांचं रक्षण करताना आता तुम्हाला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांपर्यंत पोलीस खातं नेणार आहे. उशिरा माहीत झालं यांना, एवढा उशिरा माहीत झाला. बिलकुल, इतक्या घटना घडल्या, 350 एन्काउंटर झाले तेव्हा तुम्हाला माहित नव्हता? सर्वांना सुरुवातीपासून माहित होतं काय चाललेलं आहे. बिलकुल, आकडेवारी जर आपण बघितली, आकडेवारी आणा, तुम्ही सगळं आणा. प्रश्न असा आहे की समाज व्यवस्थेमध्ये ज्या चौकटी घालून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये न्याय व्यवस्थेचं एक वेगळं असं महत्व आहे आणि तुम्हाला कुठल्याही गुन्हेगाराला न्यायालयासमोर आणायला लागतं आणि न्यायालयच त्याला शिक्षा सुनावू शकतं. आपल्या माहितीसाठी सांगतो प्रेक्षकांच्या, चकमकीत ठार झालेल्या गुंडांची जी आकडेवारी आहे मागच्या दशकातल्या आपण विचार केला 2001 मध्ये 94 गुंडांचा आणि दहशतवाद्यांचा एन्काउंटर झालेला होता. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पण बघू शकता. 2002 साली 47 आकडा होता. 2003 साली 40 जणांचा एन्काउंटर झालेला होता. 2004 साली 15 गुंडांना यमसदनी धाडलं एन्काउंटर करून. 2005 मध्ये हा आकडा होता 13. 2006 मध्ये 16 जणांना एन्काउंटरमध्ये मारण्यात आलं. 2007 मध्ये 12 जणांना मारण्यात आलं. 2008 मध्ये 20, 2009 मध्ये 8 आणि 2010 मध्ये 7 अशा प्रकारे एन्काउंटर केले जातात. वाय.पी. सिंग, दुसरीकडे आपले राजकीय पक्ष असं म्हणतात की तो जर गुंड असेल तर त्याचं एन्काउंटर करायला काय हरकत आहे? मुळात एखादा गुंड हा गुंड आहे किंवा दोषी आहे किंवा नाही हे ठरवण्याचं काम पोलिसांचं आहे की न्यायालयाचं आहे? अगदी चांगली गोष्ट आहे गुंड लोकांना जर ठारून मारला ही आहे. परंतु जर फक्त हे लोक देशभक्त आहे आणि गुंड लोकांना मारतायत मग असे एन्काउंटर स्पेशलिस्ट कडे अनेक 100 कोटी 200 कोटी 50 कोटी ची संपत्ती कसा आली? हे लोक गुंड लोकांना मारत नाही. हे लोक एका गँगच्या सिंपॅथेटिक आहे, त्या गँगच्या सांगण्यावरून दुसऱ्या गँगला मारतात किंवा कोणाला खंडणी पाहिजे आणि खंडणी देऊ शकला नाही म्हणून त्या माणसाला तसं ठार मारण्याचा हे पूर्ण एक कॉम्प्लिकेटेड सिस्टम आहे. आणि जर एन्काउंटर नॅक्सलाइट एरियामध्ये कोणी करत असेल त्यांना एक पैसे मिळत नाही एक्स्ट्रा, उलट त्यांच्या खिशातून पैसे जातात. आणि मुंबईमध्ये जर एन्काउंटर केला मग असं एन्काउंटर स्पेशलिस्टला 100 कोटी 200 रुपये कुठून मिळा? म्हणून हा एन्काउंटर नाही आहे, हे सगळे जे सुपारी किलिंग आहे. आणि सुपारी किलिंग असल्यामुळे मला असं वाटते की हे जे आहे अगदी वाईट गोष्ट आहे. जर एका गँगस्टरनी दुसऱ्या गँगला ठार मारला गोळ्या घालून मग त्याला एन्काउंटर म्हणतात. पण त्याच गँगनी जर एन्काउंटर स्पेशलिस्टला सांगितलं बघा मला त्यांना ठार मारून द्यायचे आहे, तुम्ही करता का काम? तो म्हणता हो मी करतो. आणि त्याने जर ठार मारला तो मग छाती फुकून म्हणतात की मी एक गुंडला ठार मारलेला आहे. अशा प्रकारची गोष्ट चाललेली आहे. बिलकुल. आणि अशा परिस्थिती असताना परब साहेब तुम्ही का असं म्हणताय की अशा प्रकारे अधिकाऱ्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडांना मारणं याचं समर्थन करावं? कायदा काय सांगतो नेमका? पोलीस अधिकाऱ्यांनी गुंडांना मारल्यामुळे सुव्यवस्था निर्माण होणार आहे की न्यायालयीन प्रक्रियेला त्याचा वेळ दिल्यामुळे, न्यायालयीन प्रक्रियेतून गुन्हा सिद्ध झाल्यामुळे कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार आहे?
मला जरा 2 मिनिटं व्यवस्थित बोलू द्या. एक तर वायपी सिंग म्हणतायत की सुपारी किलिंग आहे. हो. ज्या अधिकाऱ्यांकडे 100 कोटी 200 कोटी असतील त्यांना तुम्ही सरळ फासावर लटका. वायपी सिंग आपण जरा त्यांच्या घरी जा, जे कॉन्स्टेबल काल जे त्यांना सजा झाली आहे मी ना, ऑफिसरबद्दल त्यांची म्हणतो, खायची भ्रांत कॉन्स्टेबलबद्दल मी sympathy दाखवलेली आहे. त्यांची खायची भ्रांत आहे. आज त्यांच्याकडे वकिलाला द्यायची फी नाहीये. आज त्यांची परिस्थिती मी त्यांच्या घरी जाऊन बघून आलोय. आज त्यांच्या घरी जी परिस्थिती आहे, त्यांच्या घरचा प्रमुख अधिकारीबद्दल आधार आज सांगतो, त्यांचा गेलेला शिपाईबद्दल आहे. सांगत नाही. ते जर फोर्स मधले कॉन्स्टेबल असतील, तर सरकारला त्यांची तेवढीच काळजी आहे. ज्या लोकांनी त्यांनी एखादी सुपाऱ्या चूक घेतल्या केली, असतील आणि जे त्याची चूक सिद्ध झाले करून असेल, त्यांच्या कुटुंबियांना नाही शिक्षा ऐकून घ्या माझं कशासाठी पूर्ण. व्हावी? सरकार जर त्याच्यामध्ये जर सुपारी घेऊन कोणी जर याचं जर एन्काउंटर बाहेरची केलं कुठलीही असेल, मदत देण्याची गरज नाही. परब साहेब, मुद्दा असा आहे, जर परब एन्काउंटर साहेब ऐकून फेक घ्या. किंवा खरे, परब तर साहेब तुम्ही ऐकून घ्या. एन्काउंटर तुमचा- बंदच करून टाका ना. शासनाने निर्णय घ्यावा की एन्काउंटर बंद करून टाकायचा आणि प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या ताकदीवरती स्वतःचं रक्षण करावं. ही शासनाने आपली भूमिका जाहीर करून टाकावी. नाही मग परब fake साहेब, मुद्दा encounter असा आहे की खरे- टकले साहेब इथं मुद्दा असा म्हणतायत की शासन मदत करायला तयार आहे, शासनाला काळजी आहे, इतर कुठल्या राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये कशाला लुडबुड करायला पाहिजे? काहीच शासन- कारण नाही. अरे, त्यांच्या विरोधी पक्ष म्हणून कुटुंबियांचा आमचं काम आहे. कुठलाही दोष नाही. एक- त्यांच्यावर हे संकट येण्याचं काही कारण नाही. मी एक आमदार म्हणून माझा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींवरती बारीक लक्ष ठेवून जिथे जिथे मदत लागते तिथे तिथे मदत करणं हे माझं कर्तव्य आहे. एखादा गरीब बिचारा हवालदार फक्त वरिष्ठांचं पालन करतो आदेशाचं, आणखीन तिकडे जाऊन ट्रॅफिक करतो, त्याला देखील या केसमध्ये ट्रॅफिक क्लिअर करतो, त्याला देखील या केसमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही मला सांगा की हे एन्काउंटरची प्रोसिजर आहे, त्या प्रोसिजर प्रमाणे हा एन्काउंटर झालाय की नाही, कोण त्याच्यात इन्व्हॉल्व होते, कोणी आदेश दिले, हे अशा प्रकारचे एन्काउंटर होताना वरच्या अधिकाऱ्यांना कळवायची प्रोसिजर आहे की नाही. आणि मग ज्या IAS ऑफिसरने किंवा ज्या IPS ऑफिसरने अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असतील त्याच्यावर तुम्ही कारवाई केली का नाही केली आतापर्यंत? म्हणजे बिचारे जे गरीब हवालदार किंवा API सारखे छोटे लोक तुम्ही रगडता आणि मोठे सगळे अधिकारी तुम्ही सोडून देता, ही कुठली पद्धत आली? ठीक आहे, आणि मोठ्या अधिकारी त्याच्यामुळे का जे सोडून देतात केबिनमध्ये असा त्यांचा मुद्दा आहे. प्रवीण दरेकर, तुम्हाला काय म्हणायचं? नाही, याच्यामध्ये हा मी बघतोय एक IPS अधिकारी आणि महाराष्ट्र पोलीस असं एक खालच्या स्तराने वरच्या स्तरातले शीतयुद्ध आहे. आपण जर याच्यात बघाल की नीट या ठिकाणी जर पोलिसांची बाजू मांडली गेली असती हो. तर त्या ठिकाणी असा प्रकार झाला नसता, ही चर्चेची वेळच आली नसती. आपण जरा मागाशी टकले साहेब या ठिकाणी म्हणाले की तुम्ही कशाला याच्यामध्ये भाग घेताय. जर शासनाने या बाबतीत जर भूमिका घेतली असती तर सेना किंवा मनसेला या बाबतीत पुढे येण्याची काही गरज झाली नसती. आणि आज त्या गोष्टी करतायत चकमकीच्या. यांचं राज्य गेले अनेक वर्ष या ठिकाणी सत्तेत आहे आणि शेवटी कुठलंही एन्काउंटर जेव्हा होत असतं त्यावेळेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आदेश घेऊन त्या ठिकाणी एन्काउंटर केलं जातं. आणि त्याच्यामुळे आज त्या ठिकाणी जे भरटले गेलेत, आज आपण एन्काउंटर या विषयावर चर्चा करतोय, पण मला खऱ्या अर्थानं ही झालेली सजा या विषयावर चूक की बरोबर याच्यावर चर्चा होणं या ठिकाणी फार महत्वाचं आहे. कारण याच्यामध्ये एन्काउंटर कुणी केलं याबरोबर भरडली गेलेली अनेक लोक त्या ठिकाणी आहेत. एन्काउंटर चुकीचं बरोबर हा वादाचा चर्चेचा विषय होऊ शकतो, परंतु आज या ठिकाणी जी भरडली लोक गेलेत ती भरडलेली लोक ज्यांचा खरं म्हणजे थेट संबंधही नाही. आणि कोर्ट ज्या वेळेला अशा प्रकारचा निर्णय घेतं त्यावेळेस शासन म्हणून जबाबदारी आहे. शेवटी पोलिसांचं त्या ठिकाणी पाठराखण करणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि शासन आपल्या जबाबदारीपासून दूर त्या ठिकाणी पळतंय. जर तुम्ही पोलीस एन्काउंटर करतात हे गेले अनेक वर्ष तुम्ही कळत नकळत समर्थन करताय, आपले आदेश घेऊन करताय, मग त्या ठिकाणी त्याच पोलिसांची पाठराखण करून त्यांनी केलेल्या कृत्याच्या पाठीशी उभं राहणं, त्यांच्या कुटुंबावर अडचण आले त्याला पाठीशी उभं शासनाची जबाबदारी आहे. नाही म्हणजे काय अपेक्षित काय होतं आतापर्यंत शासनाने या केसमध्ये जर आपण विचार केला तर शासनाने काय करायला पाहिजे असं शासनाने तुम्हाला या वाटतं? ठिकाणी नीट जर भूमिका मांडली असती, ज्या वेळेला शासनाचे स्वतःचे काही इंटरेस्टच्या गोष्टी असतात, मग त्या ठिकाणी मंत्री असतील, शासनाचे इश्यू असतील, त्यावेळेला आम्ही कौन्सिल लावतो ना, मोठमोठे चिनाय उपसाय उभे करतो, फोंडा करतो. बरोबर आहे, हे बरोबर आहे. माझा प्रश्न थेट असा आहे की आता शासनाने अशी कुठली गोष्ट केली नाही जे आता तुम्ही करणार आहात ना. आम्ही त्यांना जे चांगल्या प्रकारचे वकील देणार जे शासनाने दिले नाहीत, ज्या असं तुमचं शासनाने म्हणणं दिले आहे. नाहीत. बरं. आज आम्ही ह्या विषयावर पहिलंच आमच्या बाळा नांदगावकर साहेबांनी सांगितलं की उज्ज्वल निकम सारखा वकील त्या ठिकाणी तुम्ही द्या. जर शासनाची याच्यामध्ये इच्छा आहे, शेवटी त्यांच्या प्रशासनाचा भाग आणि महत्वाचा पोलीस भाग आहे आणि उद्या जर या पोलिसांचं मनोधैर्य खच्ची झालं, प्रश्न हा एका केस पुरता नाही, एका एन्काउंटर पुरता नाही, उद्या जर अशा प्रकारच्या जर गोष्टी करायच्या असतील, उद्या कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जर कठोर पावलं उचलावी लागतील तर तो पोलीस अधिकारी, तो कॉन्स्टेबल म्हणेल मरू दे ना. अशा प्रकारचा निर्णय झाला, जन्मठेक लागले
माझी बायका पोरं आहेत, माझा संसार आहे. आणि जर त्याची नकारात्मक मानसिकता या गोष्टीमध्ये बरोबर. तयार झाली तर त्या ठिकाणी उद्या कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल. बिलकुल, त्याच्यामुळे कायदा म्हातारी सुव्यवस्था धोक्यात येईल हा मुद्दा आहेच. म्हणजे याविषयी कोणाचं दुमत असण्याची गरज नाही. पण आपण पुन्हा एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर ही चर्चा करूया की सरकार नेमकं कुठं कमी पडलं असं राजकीय पक्षांना वाटतं आणि आता या दोन पक्षांनी हे दोन पक्ष या अधिकाऱ्यांना नेमकी अशी काय मदत करू शकतात जे राजकीय पक्ष जे सरकार करू शकत नाही. याविषयी आपण बोलूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.